नमस्कार. लढाई लोकसभेची एक मागोवा या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. या आपल्या इलेक्शन ट्रॅकरचा आज तिसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी आपण पूर्वेकडची 3 राज्य बघितली, काल आपण दक्षिणेकडची 4 राज्य बघितली. आज आपण बघणार आहोत पश्चिम भारतातली 3 अत्यंत महत्त्वाची राज्य, गुजरात, मध्य प्रदेश आणि आपला महाराष्ट्र. या तिन्ही राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे, या क्षणाला निवडणुका झाल्या तर याचा मागोवा घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मी सुरुवात करतोय गुजरातपासून. माझ्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या आणि आपले विश्लेषक डॉक्टर सुहास पळशीकर. काँग्रेसने नेहमीप्रमाणे पोलला आमचा विरोध आहे असं सांगून आज येण्याचं नाकारलेलं आहे. कालही त्यांचे प्रवक्ते नव्हते, पण किरीट सोमय्या, डॉक्टर सुहास पळशीकर आणि थोड्या वेळातच आपल्या सोबत येणारे आपचे प्रवक्ते यांच्या सोबत हा कार्यक्रम आपण करणार आहोत. मी पहिल्यांदा गुजरातमध्ये जाणार आहे, त्यानंतर मध्य प्रदेश आणि त्यानंतर महाराष्ट्राचा तपशील तुमच्या समोर मांडणार आहे. गुजरातला सुरुवात करूया. पडद्यावर बघा. गुजरातमध्ये आज निवडणुका झाल्या तर कोणाला किती टक्के मतं पडतील? 2014 ची टक्केवारी बघा पडद्यावर. काँग्रेसला 32%. गेल्या वेळेला आपण 2013 मध्ये सर्वे केला तेव्हा 34% मतं होती. काँग्रेसची मतं 2% घटलेली आहेत. भारतीय जनता पक्षाला 53% मतं मिळणार आहेत. गेल्या वेळेला 2013 मध्ये त्यांना 56% मतं होती. त्यानंतर आपला आश्चर्यकारक म्हणजे आम आदमी पक्षाला गुजरातमध्ये 7% 7% मतं मिळू शकतात आणि इतरांना 8%. ही मतं गेल्या वर्षाच्या अखेरीला जेव्हा आपण सर्वे केला तेव्हा 10% होती. पण भारतीय जनता पक्षाची घोडदौड जी आहे ती गुजरातमध्ये कायम आहे. 53% मतं मिळत आहेत. गेल्या वेळेला आपण सर्वे केला होता तेव्हा ही मतं 56% होती, 3% कमी झाली आहेत. पण काँग्रेस आणि त्यांच्या मतामधलं अंतर बघा, 53% आणि 32%. एवढं मोठं अंतर आहे. त्यामुळे भाजप खूप पुढे असणार हे स्वाभाविक आहे. पुढे जाऊया आपण. बघा, नरेंद्र मोदी जर पंतप्रधान झाले भारताचे तर गुजरातचा मुख्यमंत्री कोण असेल? सगळ्यात जास्ती मतं पडली आहेत आनंदीबेन पटेल यांना. मोदींच्या निकटच्या सहकारी ते मानल्या जातात. 12% मतं आहेत. अमित शहा यांना 8%, केशुभाई पटेल यांना 1%, नितीन पटेल 4%, विठ्ठल रादडिया यांना 2% आणि इतर नेत्यांना 13% मतं. पण माहीत नाही असं म्हणतायत 60% लोक. याचा अर्थ काय घ्यायचा? नरेंद्र मोदींशिवाय दुसऱ्या माणसाला गुजरातच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसलेली अजून कल्पना करवत नाहीये का गुजराती लोकांना? हे मी विचारणार आहे आपल्या पाहुण्यांना. पण आनंदीबेन पटेल यांना 12% मत आहेत. पुढे जाऊया. पुढे वा, गुजरातच्या आर्थिक विकासाबाबत तुमचं मत काय असा प्रश्न आम्ही विचारला. 30% लोकांनी असं सांगितलं की मोदींमुळेच गुजरातचा विकास झाला. तुम्ही बघा पडद्यावर, 30% लोक म्हणतात मोदींमुळे गुजरातचा विकास झाला. मोदींच्या आधीपासून विकास होतोय असे 21% लोक म्हणतात. आधी विकास होत होता पण मोदीमुळे त्याचा वेग वाढला असे 29% लोक म्हणतात. याचा अर्थ असा आहे 30 आणि 29 म्हणजे 59% लोकांना असं वाटतंय मोदींमुळे विकासाला गती आले. इतरही मुद्दे आहेत विकासाबाबत असं 5% लोक म्हणतात. माहित नाही म्हणणारे 15% लोक आहेत. पुढे जाऊया. गुजरात सरकारच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का? 71% लोक म्हणतायत की आम्ही गुजरात सरकारच्या कामगिरीबाबत समाधानी आहोत. 21% नाही म्हणतायत. पुढे जाऊया. मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदींची कामगिरी कशी वाटते? 70% लोकांना, तब्बल 70% लोकांना वाटतंय की नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगली कामगिरी केली आहे. आपण बघितलं गुजरातमध्ये हा नरेंद्र मोदींचा गड मानला जातो. या गडावर अजून मोदींची पकड अगदी पोलादी आहे असं दिसतंय. आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत आणि नंतर ब्रेक नंतर इतर ग्राफिक्स बघणार आहोत. तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला सीट प्रोजेक्शनही दाखवणार आहे. गुजरातमध्ये काय बदल होणार आहे यावेळेला 2009च्या तुलनेत हे बघणं खूप मनोरंजक असणार आहे. पण मी सुरुवात करतोय किरीट सोमय्या यांच्यापासून. किरीट सोमय्या, गुजरातमध्ये नरेंद्र मोदींची लोकप्रियता निर्विवाद आहे, अजूनही ती तशीच कायम आहे. काय सांगाल? एकच सुधार सुचवू इच्छितो की आता गुजरात
च्या ऐवजी आपण भारतात संबंध देशात नरेंद्र मोदीची लोकप्रियता निर्विवाद आहे असंही म्हणायला हरकत नाही. निवडणूक गुजरातची ज्यावेळी होती त्यावेळी मोदीची गुजरातची लोकप्रियता, आता देशाची निवडणूक लोकसभेची, पंतप्रधान कोण आणि लोक चर्चा करताना प्रधानमंत्री पद का दावेदार. गुजरातमध्ये नरेंद्र मोदीची लोकप्रियता, भारतीय जनता पक्षाचं काम असं असते. पक्ष कार्यकर्ते तर फार चांगले संघटित आहेत गुजरातमध्ये. आपल्या माहितीसाठी 1989 पासून म्हणजे 25 वर्ष भाजपचा ग्राफ वर 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 चाललेला आहे आणि त्यात मोदीचं आक्रमक, कुशल, विजनरी नेतृत्व प्राप्त झालं. त्याच्यामुळे पकड अधिक घट्ट झाली. आता पकड म्हणजे अशी अवस्था आहे की समोरच कोणी दिसत नाही. त्याचे कारण दोन आहे, संघटन कौशल्य आणि त्याचबरोबर एका पाठोपाठ एक विकासाची कामं घेणं, जनतेशी संवाद, सुसंवाद, सरकारचा परस्पर सीधा संवाद, असे आपण अनेक पैलू नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचं हे वैशिष्ट्य आहे. आणि विकासाची फळं हे सगळ्यांना वाटून खाता येते. शेतकऱ्यांना पण उपयोग होतो, शेतमजुरांना पण कमी जास्त प्रमाणात असेल, परंतु सगळ्यांनाच फायदा होत आहे. आणि त्याच्यामुळे लोकप्रियता आता 100% लोकसभेत यश या दिशेने गुजरातमध्ये भाजप पुढे जात आहे. अगदी गुजरातमध्ये भाजप पुढे जात आहे. काही लोक म्हणतील गुजरातमध्ये नरेंद्र मोदी पुढे जात आहेत. मी जाणार आहे डॉक्टर सुहास पळशीकरांकडे. पळशीकर, गेल्या आपल्या सर्वेमध्ये म्हणजे गेल्या वर्षीच्या अखेरीला जो सर्वे केला त्यामध्ये भाजपला 56% मतं पडलेली आहेत आणि आज 53%. एक तर हा फरक का झालाय, दुसरं म्हणजे काँग्रेसची मतंही 2%नी कमी झालेली दिसतात. पण काँग्रेस आणि भाजपमध्ये जे अंतर आहे ते खूप मोठं आहे, काय सांगाल? नाही, आपण गेल्या वर्षीपासून पाहतोय आणि त्याच्या आधी गुजरातची निवडणूक झाली तेव्हापासून हे पाहतोय की गुजरातमध्ये जरी दोन पक्षांमध्ये स्पर्धा असली तरी त्या स्पर्धेमध्ये भारतीय जनता पक्ष हा निर्विवादपणे कायम गेली काही वर्ष पुढे राहिलेला आहे. त्यामुळे ही जी मतं कमी झालेली दिसत आहेत ती अशा प्रकारचा मागोवा आपण जेव्हा घेतो आणि तीच अशा प्रकारचा मागोवा घेण्यामध्ये खरं तर एक गंमत असते. त्याच्यातला एक कुतूहलाचा विषय असतो की जरी मोदी आणि भारतीय जनता पक्ष लोकप्रिय असले तरी सुद्धा त्या लोकप्रियतेत कसे चढ उतार होतात, काही वेळेला लोकांची मतं कशी बदलतात. आणि ही जी बदललेली आहेत मतं गुजरातमध्ये ती खरं तर अत्यल्प बदललेली आहेत. म्हणजे असं काही झालेलं नाहीये की 6 महिन्यात किंवा 1 वर्षात फार मोठा फरक पडलेला आहे. हा किरकोळ फरक आहे आणि तो दोघांच्याही पक्ष मतांमध्ये पडलाय. त्याचं कारण आपल्याला माहिती आहे, ते हे आहे की आम आदमी पार्टीचे एक नवीन शक्यता, एक नवीन व्यासपीठ लोकांना उपलब्ध झालेलं आहे. आणि त्यामुळे असा जो गट असतो की ज्याला दोन्ही प्रस्थापित पक्ष त्यांच्याबद्दल फारसा उत्साह नसतो, ते काही प्रमाणात आम आदमी पार्टीकडे जाण्याची किंवा अशा नव्या पक्षाकडे जाण्याची शक्यता असते. गुजरातमध्ये एक साधारणपणे लोकांचं मत मोदींच्या विशेषतः विरोधकांचं असं आहे की मोदींना ठामपणे विरोध करणारा पक्ष तिथे नाही. काँग्रेसवरती त्यांचा त्या बाबतीत फारसा भरोसा नाही. काँग्रेस हा विस्कळीत पक्ष आहे वगैरे. आणि त्यामुळे काँग्रेसच्या बाजूनी इतर वेळेला मतं देणारे लोक जसं आता आम आदमी पार्टीला देतील तसंच एकूण एक नवा पक्ष येतोय म्हटल्यानंतर त्याच्याकडे मोदींच्या देखील गोटातनं काही मतं वळली असण्याची शक्यता आहे. पण मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे ही फार मोठी बाब नाहीये. किंबहुना याच्यातनं ना मोदींना काही काळजी करण्यासारखं आहे, ना काँग्रेसला काही आनंद वाटण्यासारखं आहे किंवा आम आदमी पार्टीला सुद्धा त्याच्यात आनंद वाटण्यासारखं काही आहे असं मला वाटत नाही. म्हणजे जैसे थे परिस्थिती आहे, मोदींचा आणि भाजपचा प्रभाव कायम आहे. किरीट सोमय्या, मला तुम्हाला विचारायचं आहे, इथे आम्ही एक प्रश्न विचारला होता, मोदी पंतप्रधान झाले तर गुजरातचा मुख्यमंत्री कोण असेल? तुम्ही असं म्हणताय की मोदी पंतप्रधान होणारच, पण लोक बघा आनंदीबेन पटेल यांना 12% मतं देत आहेत आणि त्यानंतर अमित शहा यांना 8%, नितीन पटेल, विठ्ठल रादडिया यांना खूप कमी मतं दिसत आहेत. याचा अर्थ मोदींचा उत्तराधिकारी कोण या प्रश्नाचं उत्तर भारतीय जनता पक्षाने गुजरातमध्ये अजून दिलेलं नाही असं म्हणायचं का? ही गोष्ट खरी आहे की केव्हा तरी एक फार उत्तुंग व्यक्तिमत्व, पहा मी तुमच्या चॅनलवर कबूल करतोय,
की 2004 पर्यंत अटल बिहारी वाजपेयींचं एक उत्तुंग व्यक्तिमत्व भाजपला लाभलं होतं. 2004 नंतर हळूहळू अटलजी इन वे माघार घेतली किंवा निवृत्तीच्या मार्गावर गेले. त्यानंतर 2004 ते 14 अडवाणीजी पुढे आले. अडवाणीजींवर भारतीय जनता पक्षाने जबाबदारी सोपवली. परंतु 10 वर्ष एक अशी स्थिती राहिली. आता मोदीचं सक्षम नेतृत्व प्राप्त झाल्यानंतर आपण बघतात गेल्या 4 महिन्यात केंद्रीय स्तरावर पण अंतर असं वाढत चाललंय. तर एक खूप मोठा भारदस्त कुशल नेता, त्याचं अस्तित्व आणि त्याचं प्रभुत्व, त्यानंतर गुजरातमध्ये दुसरा मुख्यमंत्री कोण. जर गुजरातच्या लोकांना लोकसभेतच वेळी जर विचारलं की मला पंतप्रधान कोण हवाय, ते म्हणणार नरेंद्र मोदी, आणि मुख्यमंत्री कोण हवाय तर त्यात पण ते नरेंद्र मोदीचंच नाव घेणार. आणि गुजरात नाही, कुठलाही भागातला व्यक्ती असं मत व्यक्त करतो. म्हणून मुख्यमंत्री कोण, मी आपल्याला मागेही एकदा सांगितलं होतं की नरेंद्र मोदी जाताना मुख्यमंत्री हे कार्यक्षम व्यक्तीला निवडणार आणि त्यात ते विधायक आमदार जे असेल त्यांचंही मत जाणून घेऊन पण असे व्यक्तीला निवडणार की नरेंद्र मोदी तो नहीं हो सकता है, परंतु ऍडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टीने एक विकासाची गती कुठेही कमी न पडता पुढे जाणार अशी व्यक्ती नरेंद्र मोदी ठरवणार आणि विधायक आमदार ठरवणार. म्हणजे नरेंद्र मोदी ठरवतील तेच होईल. नाव कोणाचंही असेल तरी नरेंद्र मोदींनी सांगितलं तरी तुमचा विधिमंडळ पक्ष जो आहे तो मान्य करेल असं तुम्हाला म्हणायचं आहे. मी पुन्हा जातोय डॉक्टर पळशीकरांकडे. पळशीकर, मला सांगा की एक तर नरेंद्र मोदींवर विरोधक एकाधिकारशाहीचा आरोप करतात. आपल्या सगळे सर्वेमध्ये गुजरातमधल्या मतदारांनी भाजपला मत देणाऱ्या, काँग्रेसला मत देणाऱ्या अशी काही तक्रार केली का? इथे दिसतंय 59% लोकांना असं वाटतंय की विकासाला नरेंद्र मोदीच जबाबदार आहे, विकासाला त्यांनी वेग दिलेला आहे. काय सांगाल तुम्ही नरेंद्र मोदींबद्दल? अजिबात गुजरातमध्ये काही तक्रारीचा मागोवा सुद्धा नाहीये का? नाही, नरेंद्र मोदींबद्दल गुजरातमध्ये देशभरात अनेक तक्रारी आहेत. सर्वेक्षणामध्ये त्यातल्या तक्रारी त्या ज्या आहेत त्यांचं प्रतिबिंब मात्र अत्यंत क्षीण उमटलेलं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. याचं कारण ज्याला आपण असं म्हणूयात की नुसते लोकप्रिय नेते नाही आहेत नरेंद्र मोदी हे, तर गुजरातमधल्या विचार करण्याची जी पद्धत आहे सर्वसामान्य जनतेची, तिच्यावरती त्यांचा प्रभाव पडलेला आहे. आणि अशा प्रकारचा वैचारिक प्रभाव जेव्हा एखाद्या नेत्याचा पडतो त्यावेळेला त्याच्या विरोधाच्या बद्दलचे मुद्दे, त्याच्याबद्दलच्या तक्रारींचे सूर हे क्षीण होत असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे लोकशाहीच्या दृष्टीने काही फार चांगलं आहे असं नाही. लोकशाहीमध्ये ओपनली, उघडपणे वादविवाद आणि टीका टिप्पणी व्हायला पाहिजे, हे खरं आहे. पण लोकमत हे जे असतं ते अशा प्रकारच्या मोठ्या नेत्याच्या आणि विशेषतः यशस्वी नेत्याच्या प्रभावाखाली जेव्हा येतं त्यावेळेला त्याच्याबद्दलच्या थेट तक्रारी येत नाहीत. पण तरी सुद्धा तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून एक गमतीचं उदाहरण मी तुम्हाला देतो, ज्याची चर्चा कदाचित पुढेही आपल्या चर्चेमध्ये येणार असेल. आपण सगळ्या राज्यांमध्ये असा प्रश्न विचारलेला आहे की राज्य सरकार हे खूप भ्रष्ट आहे, किरकोळ भ्रष्ट आहे का फारसं अजिबात भ्रष्ट नाही. याला गुजरातमध्ये काय उत्तर मिळालेलं आहे ते पाहण्यासारखं आहे. गुजरातमधले 26% लोक असं म्हणतात की इथलं राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट आहे. 54% म्हणतात की थोडंफार भ्रष्ट आहे आणि 11% म्हणतात की अजिबात भ्रष्ट नाही. आता ह्या आकडेवारीचा अर्थ कसा लावायचा हे जेव्हा तुम्ही विचार करायला लागाल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की इतर राज्यांमध्ये जसं असतं की सरकारमध्ये काही कमी असतात, काही कमतरता असतात, काही उणिवा असतात, सरकारवरती काही आरोप केले जातात, तसेच ते भाजपवरती आणि भाजपच्या सरकारवर गुजरातमध्ये सुद्धा केले जात आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ते जे आरोप केले जातात त्यांचं प्रतिबिंब लोकमतामध्ये कसं पडतं, तर एका बाजूला आम्हाला मोदी हवेत कारण ते आमच्या राज्याचे आमच्या मते कर्तबगार असलेले मुख्यमंत्री आहेत असं लोकांना वाटत असतं. आणि एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपण आकडेवारीची चर्चा करत नाहीये गुजरातच्या विकासाच्या, तर लोकांच्या परसेप्शनची करतोय. राजकारणामध्ये परसेप्शनला खूप महत्त्व असतं आणि ते परसेप्शन, ती लोकांमध्ये असलेली आपल्याला अनुकूल अशी प्रतिमा टिकवण्यामध्ये भारतीय जनता पक्ष गुजरातमध्ये यशस्वी झालेला आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळे ह्या ज्या तक्रारी असतील, कारभाराबद्दलच्या तक्रारी असतील, पाण्याचे प्रश्न असतील, इतर प्रश्न असतील, हे सगळे मग दुय्यम महत्त्वाचे ठरतात.
ते गुजरातमध्ये झालेलं आहे. त्यातनं मोदी हे पंतप्रधान होणार ह्या अपेक्षेमुळे स्वाभाविकपणे गुजरातच्या जनतेच्या दृष्टीने आता मोदींना पाठिंबा देणं आणि भाजपला पाठिंबा देणं हे आपल्या राज्यातला एक माणूस मुख्यमंत्री होण्याच्यासाठी म्हणून महत्वाचं बनतं आणि त्याला एक भावनिक अशा प्रकारची किनार लाभते. हा जो भाग आहे तोही आपण मोदी आणि भाजपच्या गुजरातच्या लोकप्रियतेच्या बाबतीत लक्षात ठेवायला हवा. अगदी बरोबर आहे. मी आता एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर ही चर्चा पुढे चालू ठेवणार आहे. ब्रेक नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे सीट प्रोजेक्शन्स आणि इतर काही महत्त्वाचे प्रश्न. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आपण बघितलं गुजरातमध्ये नरेंद्र मोदींची पकड कशी मजबूत आहे. पण आता आपण बघणार आहोत गुजरातमधले लोक युपीए सरकारच्या कामगिरीबद्दल काय म्हणतायत आणि सीट प्रोजेक्शन्स काय आहेत. बघा पडद्यावर. युपीए सरकारला पुन्हा संधी द्यावी का असा प्रश्न आम्ही विचारला. 45% लोक नाही म्हणतात. 45%. इतर राज्यांमध्ये जी जनभावना आहे तीच साधारणपणे गुजरातमध्ये दिसते. युपीए सरकारवर बहुसंख्य लोक नाराज दिसत आहेत. हो म्हणणारे लोक 33% आहेत, माहीत नाही म्हणणारे 22% आहेत. पुढे जाऊया. पंतप्रधानपदी कोण वसावं नरेंद्र मोदींना पसंती देत आहेत 46% लोक. 46%. राहुल गांधी 16%, सोनिया गांधी 5%, केजरीवाल 5%, केशुभाई पटेल 4%. स्वाभाविकपणे नरेंद्र मोदी हे पहिल्या पसंतीचे आणि 46% मतं घेऊन पहिल्या पसंतीवर राहणारे गुजरातमधले पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. पुढे जाऊया. सीट प्रोजेक्शन बघा. हे अत्यंत धक्कादायक असं सीट प्रोजेक्शन आहे. कदाचित धक्का बसणारही नाही, पण एवढं मोठं यश नरेंद्र मोदी आणि भाजपला मिळेल असं आजपर्यंत विश्लेषकांना वाटत नव्हतं. पडद्यावर पुन्हा एकदा बघा. 26 जागा आहेत, त्यापैकी 20 ते 25 जागा भाजपला मिळतील. काँग्रेसला 1 ते 4 जागा, इतरांना 0 ते 2 जागा. 20 ते 25 जागा भाजपला मिळू शकतात आज निवडणुका झाल्या तर. 2009ला काय झालं होतं जर आपण बघूया. 2009ला भाजपला 15 जागा मिळाल्या होत्या. म्हणजे अगदी नेमस्त अंदाज धरला तर यावेळी भाजपच्या साधारणपणे 7 ते 8 जागा वाढू शकतात. 2009ला काँग्रेसला 11 जागा मिळाल्या होत्या, परंतु आज काँग्रेसच्या जागा 1 ते 4 आमचा सर्वे दाखवतोय. भारतीय जनता पक्षाला 20 ते 25 जागा इथे मिळू शकतात. मी थेट जाणार आहे किरीट सोमय्यांकडे. किरीट सोमय्या, तुम्हाला निश्चितपणे आनंद झाला असेल. गेल्या निवडणुकीत 2009च्या निवडणुकीत तुम्हाला 15 जागा मिळाल्या होत्या. आमच्या सर्वेनुसार तुम्हाला 20 ते 25 जागा, म्हणजे आपण असं धरू किमान 22 ते 23 जागा मिळायला हरकत नाही. काय प्रतिक्रिया आहे तुमची? भारतीय जनता पक्षाचं लक्ष आहे गुजरात आणि राजस्थान या दोन्हीमध्ये 100% यश. गुजरातमध्ये 26 पैकी 26 आणि राजस्थानमध्ये 25 पैकी 25. आणि हे शक्य आहे. आपलं प्रोजेक्शन आहे ते पण फार अंतर नाही आहे. आता एकदा निवडणुका सुरू झाल्या आणि वातावरण तापत गेलं की त्या दिशेने जाता येणार. आम्ही आता पुढच्या 3 महिन्यात आमचं लक्ष हे राहणार आहे बूथ चलो. बूथ म्हणजे घरोघरी जाऊया. 1 बूथ 10 यूथ. हे जे राजनाथ सिंग असो, नरेंद्र मोदी असो, लालकृष्ण अडवाणी असो, त्या सगळ्यांनी आता दिल्लीत पण जे अधिवेशन झालं तेच सांगितलं की आपल्याला जिथे 100% यश मिळू शकतो तिथे आपण संघटन आणि बांधणी असं करूया. प्रत्येक मतदारांना 3-3 वेळा जाऊन भेटूया की मतदानाचं प्रमाण व्यवस्थित व्हावं. आणि ज्याच्यामुळे 100% यश. गुजरात त्यातलं नंबर 1चं राज्य आहे. आणि निवडणुकीचं वातावरण सुरू झालं आणि एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसऱ्या बाजूला कोणच नाही. त्यावेळी ते या आणखीन मोदी आणि भाजपची फक्त लोकप्रियताच वाढणार असं नव्हे, परंतु त्याचबरोबर भाजप मोदीला देणाऱ्या मतांची टक्केवारीचं पण, म्हणजे त्या मतदारांमध्ये मतदानाचं प्रमाण अधिक कसं करता येणार. आणि त्या दृष्टीने असं मला वाटतं
की एका बाजूला युपीएची निष्फळता, दुसऱ्या बाजूला राहुलचं आता त्याला गोंधळ कोणी म्हणणार, कोणी नाटक म्हणणार, आणि तिसऱ्या बाजूला नरेंद्र मोदीचे एका पाठोपाठ एक देशाचा वेगवेगळ्या विभागात होणारी लोकप्रिय सभा 100% यश. 100% यश तुम्हाला मिळेल अशी खात्री वाटते. डॉक्टर सुहास पळशीकर, मला विचारायचं आहे तुम्हाला, 2009च्या तुलनेत फार मोठं यश भाजपला मिळेल आणि काँग्रेसची पिछेहाट होईल असं आजचा आपला सर्व्हे सांगतोय. नेमकी काय कारणं असू शकतात? नाही, एक तर अगदी स्पष्ट कारण असं आहे आणि ते आपण वारंवार चर्चेला घेतलेलं आहे की मोदी आणि भाजप हे गुजरातमध्ये लोकप्रिय आहेत आणि त्यांच्या शासनाच्या बद्दल तिथे चांगलं मत आहे. 2009ची जर तुलना केली तर आपल्याला हे निकाल खूप आश्चर्यकारक वाटतील. हा अंदाज जो आहे तो थोडासा टोकाला जाणारा वाटेल, हे अगदी खरं आहे. पण क्षणभर आपण हे निकाल आणि हा अंदाज बाजूला ठेवूयात. 2012 मध्ये जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली होती त्यावेळेला मोदींना पुन्हा आणि भाजपला तिथे यश मिळालं होतं. म्हणून एक साधा हिशेब आपण असा करूयात की 2012च्या विधानसभेमध्ये ज्या ज्या विधानसभांमध्ये भाजपची मतं जी होती त्यांची जर बेरीज केली आणि लोकसभेच्या मतदारसंघांवरती त्यांचं जर प्रोजेक्शन केलं तर काय चित्र दिसतं, किती कुठे कुठे भाजपला बहुमत आहे. तर 22 ठिकाणी असेंब्लीच्या म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालांनुसार 22 लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपला बहुमत त्यावेळेलाच होतं, 2012 मध्येच होतं आणि 4 ठिकाणी काँग्रेसला होतं. याचा अर्थ असा झाला की तेव्हापासूनची परिस्थिती ही कायम राहिलेली आहे. मला असं वाटतं तिथे भाजपला मोठ्या प्रमाणावर यश मिळणार आहे हा काही प्रश्न नाहीये. तिथला पेच भाजप पुढचा वेगळा आहे. तो असा आहे की नंबर 1, मोदींना पंतप्रधान पदाचा दावा जर करायचा असेल आणि देशभर प्रचार करून निवडणूक जिंकण्याला भाजपला मदत करायची असेल तर मोदींना जास्तीत जास्त प्रचार हा भाजपच्या वतीने गुजरातच्या बाहेर करावा लागेल. मग प्रश्न असा येईल की गुजरातमध्ये मोदींच्या अनुपस्थितीमध्ये प्रचाराची आणि लोकप्रियता कायम ठेवण्याची धुरा कोण बाळगणार. मुख्यमंत्री पदाचा जो तक्ता आपण पाहिला त्याचा संदर्भ इथे येतो की दुसरा कोण नेता लोकप्रिय आहे हा प्रश्न मग भाजप पुढे पडेल. त्यामुळे हा एक धोका आहे. आणि दुसरा धोका भाजपच्या दृष्टीने जो आहे तो असा की अशा प्रकारच्या शर्यतीमध्ये मागे असलेला पक्ष जो असतो त्याला थोडी जरी मतं मिळाली, त्यांनी थोडं जरी चातुर्य दाखवलं, थोडी जरी संघटना त्याची चांगली असली तरी त्याची मतं वाढतात आणि त्याच्या जागा वाढू शकतात. कारण शेवटी हा सगळा खेळ जागांचा असतो आणि त्यामुळे भाजपच्या दृष्टीने मला वाटतं बेसावध राहून चालणार नाही. हे जितकं खरं आहे तितकंच भाजपच्या दृष्टीने मोदींच्या नावावर किती मतं मागता येतील आणि स्वतः मोदींना जाऊन किती मतं मागावी लागतील याच्यावरती गुजरातमधलं यश टिकून राहील का नाही हे अवलंबून असणार आहे. किरीट सोमय्या, अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलाय पळशीकरांनी. तुम्ही काय विचार केला याचा? आपण बघितलं की लालकृष्ण अडवाणींनी दिल्लीचा अधिवेशनात समारोप प्रसंगी सांगितलं, ओव्हर कॉन्फिडन्स, अधिक आत्मविश्वास आणि त्याच्यामुळे निर्माण होणारा गाफीलपणा हे आपलं शत्रू ठरू नये. पळशीकरांचा मुद्दा अगदी खरा आहे की सर्वेमध्ये एक कल दाखवला जातो, भले पर्सेंटेज पुढे मागे होत असले की बाबा ही ते तुम्हाला स्कोप आहे, पण अजून पुढे 3 महिने बाकी आहे. आणि त्यात अशा प्रकारचा सर्वेनी ओव्हर कॉन्फिडन्स मुळे जर अहंकार आला किंवा गाफीलपणा आणला तर 200, 500, 1000 लोकसभेचा जागा म्हणजे 2, 5, 10 हजारांनी अनेक जागा जातात. आणि त्यावेळेला नंतर पश्चाताप असतो. म्हणून गुजरातमध्ये, फक्त गुजरात नाही, ज्या ज्या अशा आमचा ए कॅटेगरीचा जागा आहे, ज्यादा जागा, त्या सगळ्या जागांवर आम्ही यावेळी हे अधिक लक्ष देणार आहोत, अधिक एक इन्चार्ज देणार आहोत आणि लोकांकडे तिथे जाऊन बरे महागाई, काँग्रेसचा भ्रष्टाचार, पण त्याचबरोबर त्या मतदारसंघाचा विकास कसा होणार, त्या मतदारसंघाचा मॅनिफेस्टो कसा असेल, तिथले रेल्वेचे प्रश्न, तिथे सडक, तिथे केंद्र सरकारचे संबंधित विभिन्न योजना आम्ही कशी थेट लोकांपर्यंत घेऊन जाणार, तिथे केंद्र सरकारचा गोंधळ आणि त्याचबरोबर आमचा जो मॅनिफेस्टो, घोषणापत्र, जे विजन आहे, आणि अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरीकडे कोणीच नाही
पर्सेंटेज आमच्या मतदारांमध्ये पोलिंग पर्सेंटेज वाढवण्याच्या दृष्टीने व्यूहरचना. मला ब्रेक घ्यायचा आहे, पण ब्रेक पूर्वी पळशीकरांना मला विचारायचं आहे की काँग्रेसची जी पिछेहाट आहे गुजरातमध्ये ही लक्षणीय दिसते. इतक्या वर्षामध्ये हा पक्ष सावरायला का तयार होत नाहीये? त्याला एक कारण अर्थातच राज्य पातळीवरती असलेला नेतृत्वाचा अभाव हे आहे. कोणत्याही प्रकारचं नेतृत्व नाही किंवा कुणाकडे नेतृत्व आहे याचा पत्ता नाही. काही वेळेला दिल्लीत बसलेल्या माणसाकडे नेतृत्व देण्याचा मोह काँग्रेस पक्षाला पडतो. काही वेळेला भाजपमधनं काँग्रेसमध्ये आलेल्या माणसाला नेतृत्व देण्याचा मोह काँग्रेसला पडतो. कुठेतरी काँग्रेसला हा निर्णय करावा लागेल की कशा पद्धतीने आपली संघटना इथे बांधायची आहे. ते न होत असल्यामुळे काँग्रेसची पिछेहाट होतीये. दुसरं मला असं वाटतं कदाचित त्याहून जास्त महत्वाचं कारण असं आहे की गेली 20 वर्ष आणि विशेषतः मोदी आल्यापासून पण केशुभाई असतानापासून गुजरातमधला भाजप जे बोलतोय त्याच्यापेक्षा वेगळं गुजरातमधलं काँग्रेस फारसं काही बोलत नाहीये. आणि जर काँग्रेसही तेच बोलतंय आणि भाजपही तेच बोलतंय तर जे मोठ्या आवाजात बोलतात आणि जे थोडंफार करून दाखवतात त्यांच्याकडे लोक जाणार. त्या न्यायाने गुजरातमधल्या लोकांना भाजपकडून काँग्रेसकडे जाण्याचं फारसं काही कारण दिसत नाही. मला असं दिसतंय की गुजरातमधल्या काँग्रेसकडे गुजरातच्या साठीची दृष्टी, गुजरातच्या साठीचा वेगळा कार्यक्रम असा काही नाहीये. आज त्यांची जर मतं पाहिलीत तुम्ही तर अजूनही काँग्रेसला मुख्यतः तिथल्या दलित, आदिवासी, मुस्लिम यांची मतं मिळतात. पण त्यांच्यासाठी म्हणून काँग्रेसकडे काही योजना आहेत का गुजरातमधल्या? विकासाचे प्रश्न असतील, नर्मदेचा प्रश्न असेल, कुठल्याही प्रश्नावर भाजपपेक्षा कोणती वेगळी भूमिका तिथली काँग्रेस घेते असा जो प्रश्न विचारायला लागलो आपण तर आपल्याला नकारार्थी उत्तर मिळतं. आणि त्यामुळे एक प्रकारचं मगाशी मी म्हटलं तसं भाजपचं वैचारिक प्रभुत्व निर्माण होतं की ज्या प्रभुत्वातला एक छोटा कोपरा तेच विचार वेगळ्या भाषेत आणि हळू आवाजात काँग्रेस मांडत असेल तर काँग्रेसकडे लोक जाण्याची शक्यता दुरापास्त असते. गुजरातचा पेच जो आहे तो या प्रकारच्या वैचारिक प्रभुत्वाचा पेच आहे आणि तो काँग्रेसला सोडवता आलेला नाहीये. आणि त्यामुळे तिथली काँग्रेस सतत निवडणुका लढतीये, 30-40% मतांपर्यंत जातीये आणि तरी सुद्धा त्यांना चांगली कामगिरी मात्र जागांच्या भाषेमध्ये करता येत नाहीये. बरोबर आहे. काँग्रेसची या सगळ्या तिढ्यातून सुटका झालेली नाहीये अजून. मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर आपण जाणार आहोत मध्य प्रदेशाकडे. पण ब्रेक पूर्वी गुजरातमधली जी मोठी बातमी आहे ती तुम्हाला देतो. गुजरातमधली बातमी आहे की भारतीय जनता पक्षाला आणि नरेंद्र मोदींना तिथे फार मोठं यश मिळणार आहे. 2009च्या निवडणुकीमध्ये 15 जागा मिळाल्या होत्या भाजपला गुजरातमध्ये लोकसभेच्या. आता या जागा 20 ते 25 पर्यंत जाऊ शकतात असा या क्षणी जो सर्वे केलाय त्याचा अंदाज आहे. पुढच्या 3 महिन्यात काही फरक होऊ शकतो पण गुजरातमध्ये भाजपला घवघवीत यश मिळणार याविषयी काही शंका असायची गरज नाही. ब्रेक घेऊया आणि पुन्हा भेटूया. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. तुम्ही पाहतात आमचा इलेक्शन ट्रॅकर. लढाई लोकसभेची एक मागोवा. गुजरातमधलं नरेंद्र मोदींचं यश पाहून आता आपण जाणार आहोत मध्य प्रदेशकडे. मध्य प्रदेशमध्ये अलीकडेच विधानसभा निवडणुका झाल्या आहेत आणि त्यामध्ये भाजपला भरघोस यश मिळालेलं आहे. बघूया मध्य प्रदेशात आज निवडणुका झाल्या तर काय परिस्थिती आहे. पडद्यावर बघा, मतांची टक्केवारी बघा. भाजपला 51% मतं मिळू शकतात, काँग्रेसला 29%, बसपा 5%, आम आदमी पक्षाला 3%, इतरांना 12%. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमधली जी तफावत आहे ती बघा. भाजपला 51% आणि काँग्रेसला 29%. पुढे जाऊया. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या विजयाचे श्रेय तुम्ही कुणाला द्याल असा आम्ही प्रश्न विचारला. बघा, खूप इंटरेस्टिंग असा प्रश्न आहे. 79% लोकांनी शिवराज सिंग चौहान यांना श्रेय दिलेलं आहे. नरेंद्र मोदींना फक्त 4% लोक श्रेय देत आहेत आणि दोघांनाही म्हणणारे 11% लोक आहेत. पण शिवराज सिंग चौहान यांना 79% लोक मध्य प्रदेशमधल्या विजयाचं श्रेय देत आहेत विधानसभा निवडणुकीतल्या. पुढे जाऊया. युपीए सरकारला पुन्हा संधी द्यावी का? 59% लोक नाही म्हणतायत. जो सर्वसाधारणपणे पूर्व भारतामध्ये, दक्षिण भारतामध्ये ट्रेंड आहे तोच इथे दिसतोय. बहुसंख्य लोक युपीए सरकारवर नाराज आहेत. पंतप्रधान कोण व्हावा हा प्रश्न आम्ही विचारला. 54% पसंती नरेंद्र मोदींना मिळाली. राहुल गांधी 21%,
सोनिया गांधी 3%, शिवराज सिंग चौहान 3%. आपण बघितलं, आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत, पण भारतीय जनता पक्ष इथे सुद्धा खूप पुढे दिसतोय. 51% मतं या पक्षाला मिळण्याची शक्यता आहे. मी सुरुवात करणार आहे किरीट सोमय्यांपासून. आम आदमी पक्षाच्या अंजली दमानिया सुद्धा माझ्या सोबत आता आहेत आणि डॉक्टर सुहास पळशीकर सुद्धा आहेत. किरीट सोमय्या, अलीकडेच निवडणुका झाल्या मध्य प्रदेशामध्ये, मोठं यश तुम्हाला मिळालं. ते यश सुद्धा शिवराज सिंग चौहान यांचं होतं असं म्हटलं गेलं आणि या आपल्या सर्व्हेमध्ये सुद्धा 79% लोकांनी श्रेय शिवराज सिंग चौहान यांना दिलाय. कसा अर्थ लावताय तुम्ही? शिवराज सिंग चौहानांनी विजयाची हॅट्रिक केली. एक ज्याला म्हणतो ना डाऊन टू अर्थ असा मुख्यमंत्री, त्यांनी जे आपलं विकासाचं मॉडेल बनवलं त्यात शेतकरी आणि लहान माणूस ऑलवेज अवेलेबल, ऍक्सेसेबल अँड अप्रोचेबल, कार्यकर्तेपासून जनता सगळ्यांना असं वाटतं की आपलातला आहे. त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की सगळ्यात पहिलं योध भाजपला जर कुठे खऱ्या अर्थात मिळालं असेल तर ते मध्य प्रदेशमध्ये. राज्य सरकार पण सगळ्यात पहिली हिंदुस्थानमध्ये 1967-68 मध्ये संयुक्त विधायक दल, संविध सरकार, त्यात भाजप म्हणजे जनसंघ होता. म्हणजे तिथे एकदम ज्याला आपण म्हणून 60s पासून भारतीय जनता पक्षाचं संघटन देशात, मी तुम्हाला सांगतो देशात इन्क्लुडिंग गुजरात, जर भारतीय जनता पक्षाचा संघटनेत जर उदाहरण द्यायचं झालं, दृष्टांत द्यायचं झालं तर मध्य प्रदेशचं दिलं जात. आणि मध्य प्रदेशमध्ये एक गेली 5-7 वर्ष वगळता सातत्याने काँग्रेस भाजप मधलं अंतर अधिकांश 2% राहायचं. पण पहा गेले 7-8 वर्षात तो जो फरक आहे, अंतर आहे, तो वाढत चाललेलं आहे. त्याचं कारण एक कुशल मुख्यमंत्री, संघटनेचं प्रभाव अधिक वाढणं आणि आता तर अर्थात नरेंद्र मोदी हे एडिशन झालेलं आहे. म्हणून शिवराज सिंग, नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आणि युपीएची निष्फळता म्हणून मध्य प्रदेशमध्ये हे आपल्याला दिसतंय की अधिकाधिक लोकप्रियता वाढत जाणार आहे. अंजली दमानिया, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला गुजरातमध्ये 60% मतं मिळाली, इथे 3% मतं मिळत आहेत. याचा अर्थ पश्चिम भारतामध्ये आम आदमी पक्षाचा जो प्रभाव आहे हा मर्यादित दिसतोय असं तुम्हाला वाटत नाही का? वागळे, याचं मुख्य कारण काय? कारण आम्ही सुरुवातीपासून आमचा फोकस दिल्लीत ठेवला होता आणि तो अक्षरशः म्हणजे एक कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट केला होता की सुरुवात आपण दिल्लीपासून करायची आणि मग आपला फोकस इतर ठिकाणी वळवायचा. तर दिल्ली आम्ही 3 ते 4 महिन्यात कशी कव्हर केली हे आपण बघितलंच आणि येत्या काही दिवसात आता इतर राज्यही आम्ही कशी कव्हर करतो हेही आपल्याला दिसेल. म्हणजे हे जे आकडे आता तुम्ही बोललात की गुजरातमध्ये, मला खरं तर सांगा 60% मिळणं खरंच क्रेडिटेबल आहे. म्हणजे आम आदमी पक्षाचं अस्तित्व मोदी असताना 0 असायला हवं होतं जर ते इतके चांगले असते तर. आज 60% जे त्यांना तिथे मिळत आहेत ते क्रेडिटेबल आहे. मध्य प्रदेशमध्ये जसं आता आपण बोललो की 4% फक्त लोक म्हणत आहेत की ह्याचं क्रेडिट मोदींना गेलं आहे, बाकी सगळ्यांचं असं म्हणणं आहे की शिवराज सिंग चौहान ह्यांचंच क्रेडिट आहे. तर ह्याच्यावरनं आपल्याला क्रेडिट खरंच म्हणजे ती जी मोदीची लाट किंवा मोदी वेव आतापर्यंत जे म्हटलं जायचं तसं कुठेही तुम्हाला हे पिक्चर खरंच दिसणार नाही आहे. तर आता हे इंडिव्हिज्युअल ज्यांनी ज्यांनी काम केलं आहे त्यांना जनता साथ देणार आणि हळू येत्या काही दिवसात तुम्हालाही आम आदमी पार्टीचे जे 60%, 3% जे दिसत आहे ते हळूहळू कसं वाढताना दिसेल ते आपण बघू. तुमची अशी अपेक्षा आहे आम आदमी पार्टीचा प्रभाव वाढेल? डॉक्टर पळशीकर, मला इथे तुम्हाला विचारायचं आहे की गुजरातप्रमाणे मध्य प्रदेशातही भाजपचा प्रभाव वाढताना दिसतोय. विधानसभा निवडणुकीच्या वेळेला मध्य प्रदेशात देश झालं त्याचंच प्रतिबिंब आज दिसतंय असं म्हणायचं का? त्यात काही संशय नाही. याचं कारण हे सर्वेक्षण आपण जे केलेलं आहे ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं त्याच्या पाठोपाठ आपण हे सर्वेक्षण केलेलं आहे आणि त्यामुळे या सर्वेक्षणामध्ये मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे निकाल लागले त्याच्यापेक्षा फार वेगळे लागणं अपेक्षित नव्हतं. इतकंच नाही तर त्यावेळेला ज्या पक्षांना म्हणजे भारतीय जनता पक्षाला जे पाठबळ मिळालं होतं, जी आघाडी मिळाली होती ती या सर्वेक्षणामध्ये जास्त स्पष्ट आणि गडद होऊन पुढे आलेली दिसणं हेच अपेक्षित आहे.
याच्यामध्ये जो फरक पडलेला या कालावधीत तो असा मला असं दिसतंय की आता देशातल्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीसाठी मोदी आणि राहुल गांधी हे दोघंच आहेत हे जवळपास सगळ्या जनतेला दिसायला लागलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर मध्य प्रदेशची मागची आकडेवारी आणि आत्ताची काढून पाहिली तर तुम्हाला असं दिसेल की मोदींना असलेला पाठिंबा सुद्धा वाढलाय आणि राहुल गांधींना असलेला पाठिंबा थोडा वाढलाय, तेवढा वाढलेला नाही पण वाढलेला आहे. आणि त्यामुळे ट्रेंड्स आपण जी चर्चा करतोय ती कल काय आहे याची चर्चा करतोय. आणि त्या अर्थाने जर विचार केला तर डिसेंबर नंतर किंवा नोव्हेंबर डिसेंबर नंतर जानेवारी महिन्यामध्ये मध्य प्रदेशात अचानकपणे वेगळा कल दिसावा असं काहीही घडलेलं नाहीये. उलट एक यशस्वी पक्ष त्याचा पुन्हा मुख्यमंत्री जो होत झालेला आहे, जो माणूस आधीच मुख्यमंत्री होता तोच नेता मुख्यमंत्री झाला, या पार्श्वभूमीवर त्या पक्षाची स्वीकारार्हता तिथे वाढणं हे अगदी स्वाभाविक आहे असं मला वाटतं. जे विधानसभा निवडणुकीत घडलं त्याचीच पुनरावृत्ती लोकसभेला होईल आणि हे स्वाभाविक आहे असं पळशीकर म्हणतायत. मी आता एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर तुम्हाला दाखवणार आहे सीट प्रोजेक्शन. मध्य प्रदेशात भाजप कसं पुढे आहे आपण बघितलं होतं. आता ब्रेक नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे सीट प्रोजेक्शन. पडद्यावर बघा. एकूण जागा आहेत मध्य प्रदेशात 29. भारतीय जनता पक्षाला 23 ते 27, आकडा लक्षात घ्या, 23 ते 27 जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. काँग्रेसला 2 ते 5 जागा. गुजरात प्रमाणेच भाजपची येथे प्रचंड घोडदौड आहे. 2009च्या तुलनेमध्ये बघा हे काय होतंय. 2009ला भाजपला 16 जागा मिळाल्या होत्या, त्या आता 23 ते 27 होत आहेत. काँग्रेसला 12 जागा मिळाल्या होत्या, त्या आता काँग्रेसच्या घसरून 2 ते 5 होत आहेत. बसपाला 1 जागा होती, त्यांना यावेळेला एकही मिळण्याची शक्यता नाही. पण भाजप बघा 23 ते 27 जागा, हे एका अर्थाने प्रचंड यश आहे. मोदींच्या पारड्यामध्ये गुजरात आणि मध्य प्रदेशनी मोठं यश टाकलेलं आहे असं दिसतंय. किरीट सोमय्या, आणखी एक आनंदाची बातमी, काय सांगाल? धन्यवाद सांगतो आपल्याला. आता पश्चिम भारत जे आहे हे पूर्णपणे भाजप आणि मित्र पक्ष स्वीप करणार आहे. मग ते पश्चिम भारतात मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गोवा, महाराष्ट्र, गुजरात 100% स्वीप हे भारतीय जनता पक्षाचं लक्ष आहे. महाराष्ट्रात पण आम्ही हळूहळू त्यात तिथे पोहोचायचा प्रयत्न करतोय. मध्य प्रदेशात तर अनेक वेळा असं झालेलं आहे. ज्यावेळी 77 मध्ये जनता लाट होती 100% जागा जनता पक्षाला मिळाल्या होत्या. म्हणून इथे शक्य आहे, संभवित आहे. आणि आता तर प्रधानमंत्री, केंद्र सरकारची निवडणूक म्हणजे युपीए संबंधी नाराजगी, राज्य सरकार म्हणजे सरकारने जर ठरवलं तर सरकार किती चांगलं काम करू शकते याचं उदाहरण म्हणजे मध्य प्रदेश. जर मुख्यमंत्री म्हणजे सरकारचा नेता यांनी ठरवलं तर तो जनतेचा कसा जवळ जाऊ शकतो, तो शिवराज सिंग. आणि त्याच वेळेला केंद्रातलं युपीए सरकार म्हणजे सरकार कसं नसावं तर त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे युपीए. नेता कसा नसावा तर त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे राहुल गांधी आणि मनमोहन सिंग. आणि नेता कसा असावा केंद्राचा, प्रधानमंत्री कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो. म्हणजे सगळेच योग, सगळेच पॉझिटिव्ह पॉइंट हे भाजपच्या दिशेने चाललेले आहेत. आणि म्हणून जे सर्वेमध्ये तेच येते जे लोकांना हवं आहे किंवा जो विकल्प आहे जे करतोय. का 2 वर्षापूर्वी तुमच्या सर्वेमध्ये हे दिसत नव्हतं. 1 वर्षापूर्वीच्या सर्वेमध्ये काँग्रेस सरकारबद्दल लोकांची नाराजगी, पण भारतीय जनता पक्ष एक होऊन आक्रमकतेने स्वच्छ आणि सुस्पष्टपणे पुढे नव्हता येत, तर एवढा कल नव्हता. आज भारतीय जनता पार्टी एक होऊन आक्रमक नेतृत्व पुढे जात आहे. आणि त्या बाजूला दुसरीकडे काँग्रेस नेतृत्व विहीन दिशेत जात आहे. एका बाजूला मोदीचं विजन आहे, लॉंग टर्म विजन. 2022 मध्ये भारतातलं स्वातंत्र्य, आपलं स्वातंत्र्य 75 वर्ष, अमृत महोत्सवी वर्षात भारत कसं असावं
याचं मोदींनी आता विचार प्लॅनिंग सुरू केलं. आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या मनात भीती ही आहे की प्रधानमंत्री आपला होणार नाही, मग राहुल गांधीची इज्जत कशाला रिस्क घ्यावी. तर त्यावेळेला मग जे लोक असतात ना, ज्याचा स्वतःमध्येच विश्वास नाही, त्याचा जनता कसं विश्वास ठेवणार. आणि जो दुनिया कर लो मिठ्ठी में, तर लोक त्याचा मागे जातात, म्हणजेच नरेंद्र मोदीचा. अंजली दमानिया, हे पटतंय तुम्हाला की मोदींची जी घोडदौड आहे ती काँग्रेस तर रोखू शकणारच नाही, पण तुम्ही आम आदमी पक्ष सुद्धा रोखू शकणार नाही? नाही, मला गंमत वाटते आता किरीट सोमय्या यांचं बोलणं ऐकून. त्यांना म्हणजे त्यांच्या आनंदावर मला विरजण घालायची नाही आहे, पण ती हळूहळू पडणार आहे. मला एक खात्री आहे की आम्ही जसं तुम्हाला म्हटलं की आम्ही दिल्लीतली सुरुवात 3 महिन्यात आम्ही पूर्ण दिल्ली कव्हर केलं. आणि तसंच खात्रीने मी तुम्हाला सांगते, कारण आत्ता महाराष्ट्रात मी तुम्हाला सांगते आमचे सदस्य 6 लाखाच्या वर गेले, आणि हे जवळजवळ 1 महिन्यात. येत्या 3 महिन्यात काय होईल, त्यांना म्हणा एवढा ओव्हर कॉन्फिडन्स नको. आम्ही ओव्हर कॉन्फिडेंट नाही, मात्र कॉन्फिडेंट नक्कीच आहोत. काय करू ते येत्या दिवसात आपण येणाऱ्या पुढच्याही पोल्समध्ये बघू. ही सुरुवात झाली आहे. 60% गुजरातमध्ये, 3% मध्य प्रदेशमध्ये, आणि बघालच आपण आता येते किती दिवसात वाढते. आता एक मुद्दा मला तुम्हाला म्हणावासा वाटतो की तुम्ही आता जो हे दाखवला त्यात PM नॉमिनी म्हणून मोदी दाखवलेत, राहुल गांधी दाखवलेत, सोनिया गांधी आणि शिवराज सिंग चौहान, पण याच्यात ऑप्शन नव्हता म्हणून मोदींना 54% मिळाले. यात जर अरविंद केजरीवाल नावाचा ऑप्शन असता तर हे चित्र आणि बदललं असतं. आपण हे पळशीकरांना विचारूया. पळशीकर, गुजरातमध्ये केजरीवालला ऑप्शन होता, केजरीवालला 5% मतं पडली पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून. मध्य प्रदेशातही हा आपण ऑप्शन दिला होता की नाही? नाही, एक खुलासा करायला पाहिजे की पंतप्रधान कोण व्हावं असं तुम्हाला वाटतं, एवढाच प्रश्न विचारलेला असतो. कोणाचंही नाव दिलेलं नसतं. मी पुन्हा रिपीट करतो, कृपया आपल्या सर्व पॅनेलिस्ट आणि श्रोत्यांना हे परत परत सांगायला पाहिजे की आपण या प्रश्नाचं प्रॉम्प्टिंग करत नाही उत्तराचं. ओपन एंडेड प्रश्न विचारलेला असतो. ज्याला पाहिजे ते नाव, तो मनुष्य, मतदार पंतप्रधान पदी आपल्याला पाहिजे असं सांगू शकतो. मला कल्पना नव्हती दादा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. नाही, ठीक आहे, दॅट्स ओके. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचा प्रश्न आहे ना, तो थोडा बाजूला ठेवूयात, कारण त्याची चर्चा माझ्या माहितीप्रमाणे आपण स्वतंत्रपणे करणार आहोत. पण मध्य प्रदेशमध्ये जे घडतं आहे त्याच्याबद्दल माझ्या 2 कॉमेंट्स मात्र मला जरूर कराव्याशा वाटतात. एक म्हणजे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे डिसेंबरच्या पाठोपाठ जानेवारीमध्ये हे सर्वेक्षण झालेलं असल्यामुळे हे निष्कर्ष आपल्याला एका टोकाला झुकलेले दिसत आहेत. आणि मला जरूर असं वाटतं की 3 महिन्याच्या मुदतीमध्ये हे जे अंतर आहे काँग्रेस आणि भाजपमधलं मध्य प्रदेशातलं, ते कमी होऊ शकतं. याचं कारण गुजरातच्या तुलनेने मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची संघटना काही प्रमाणात अस्तित्वात आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, आणि त्यामुळे तिथे फरक पडेल. दुसरी गंमत लक्षात ठेवली पाहिजे ती अशी की एकीकडे मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, इथे विजय झाल्यामुळे भाजपची घोडदौड व्हायला मदत होते. पण दुसरीकडे या राज्यांच्या स्वतःच्या ताकदवान मुख्यमंत्र्यांच्यामुळे भाजपच्या अंतर्गतही सत्ता संतुलन व्हायला त्यामुळे मदत होईल अशी मला खात्री आहे. म्हणजे भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार बदलतील असं नाही, पण एकूण भारतीय जनता पक्षामध्ये जे अंतर्गत सत्ता संतुलन आहे त्याच्यात रमण सिंग असतील, शिवराज सिंग चौहान असतील, यांचं महत्त्व वाढेल. आणि त्यामुळे इथून पुढचं राजकारण हे निरीक्षकांच्या, अभ्यासकांच्या दृष्टीने अत्यंत इंटरेस्टिंग होऊ शकेल असं मला खात्रीशीर वाटतं. अगदी. मध्य प्रदेशचा जो सर्वे आहे तो आपण आता इथेच थांबूया. मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेकपूर्वी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आज गुजरातमध्ये भाजपची प्रचंड मोठी घोडदौड आपण पाहिली. मध्य प्रदेशातही तीच परिस्थिती आहे. दोन्ही राज्य मोदींच्या पंतप्रधान पदाच्या घोडदौडीला हातभार लावणार आहेत मोठ्या प्रमाणावर. आणि ब्रेक नंतर आपण जाणार आहोत तुम्हाला ज्याची उत्सुकता आहे त्या राज्याकडे, आपल्या महाराष्ट्राकडे. महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय ते पहा ब्रेक नंतर.